HCC हायस्कूलमधील आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून अंध असलेल्या पालकाच्या मुलाला फी न भरल्याने तब्बल 4 महिने शाळेत पाऊलच ठेवू दिलं गेलं नाही। सोलापुरातील HCC हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना शाळेची फी न भरल्याने परीक्षेला बसू न देण्याचा आणि त्यांना अत्यंत हीन तसंच अपमानास्पद अशी वागणूक देण्याचा प्रकार अद्याप ही ताजा असताना आणि या प्रकरणी पालक रमेश कोळी यांना न्यायासाठी अद्याप ही झगडावं लागत असताना आता या हायस्कूलचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। मंडळी, हे प्रकरण ऐकल्यानंतर निश्चितच तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही। शाळेतील हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार ऐकलात तर तुम्हीही निश्चितच हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही। HCC हायस्कूलनं पुन्हा एकदा महाप्रताप केला असून यातून या शाळेच्या प्रशासनाचं मुख्याध्यापिकेच्या एकूणच मनोवृत्तीचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही। एकीकडे अन्यायग्रस्त रमेश कोळी हे शिक्षण खात्यासह सर्वत्र भटकंती करून आपल्या मुलींना न्याय मिळावा असा आर्त टाहो फोडत असताना आणि या प्रश्नी शिक्षण खातं केवळ बघ्याची भूमिका घेत असताना दुसरीकडे याच शाळेच्या एका अंध पालकाची आता हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। डोळ्यांनी अंध असलेल्या अनंत कदम यांचा मुलगा अथर्व कदम हा HCC हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीत शिकत आहे। आर्थिक अडचणींमुळे पालक अनंत कदम यांना आपला मुलगा अथर्व याची वेळेवर फी भरता आली नाही। त्यामुळे या शाळेनं अथर्वला देखील अत्यंत अपमानास्पद आणि हीन दर्जाची वागणूक देऊन तब्बल 4 महिने झाले शाळेत पाऊलच ठेवू दिलं नाही। हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कुटील कारस्थान या शाळेनं रचलंय। फी न भरल्यानं अथर्वला 6माही आणि 9माही परीक्षेला बसूही दिलं नाही। नोव्हेंबर महिन्यापासून अथर्व हा फी अभावी घरीच बसून आहे। HCC हायस्कूलचं निर्ढावलेलं प्रशासन आणि स्वतःचंच खरं अशी भूमिका घेऊन मनमानी कारभार करणाऱ्या मुख्याध्यापिका तसंच शिक्षिका या कदम कुटुंबियांचं कोणत्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीत। आपला मुजोरपणा शाळेनं कायम ठेवत एका अंध पालकाला आणि त्याच्या पाल्याला अत्यंत खालच्या पातळीची वागणूक देत त्यांना प्रचंड मानसिक त्रास आणि धक्का दिलाय। या संदर्भात अथर्वकडून झाल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली असता HCC हायस्कूलच्या दादागिरी आणि हम करे सो कायदा अशा अत्यंत विचित्र पद्धतीचं वास्तव पुढे आलं। फी न भरल्यानं आपल्याला वर्गाबाहेर तर बसवलंच, पण कोणत्याही प्रकारचे नोट्स आपल्याला मिळू नयेत यासाठी आपल्या मित्रांना देखील शाळेनं तशा पद्धतीच्या सूचना दिल्यानं अभ्यासच करता येत नसल्याचं अथर्व कदमनं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। एवढंच नव्हे तर व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही त्याचं नाव काढून टाकण्यात आल्याचंही त्यानं सांगितलं। आणि फर्स्ट युनिटला असं ग्राउंडवरती बसवलं ते फीस पेंडिंग असल्यामुळे आणि मी आता 4 महिने झाला घरी आहे। माझे पप्पा ब्लाइंड आहेत, त्यांनी सर्व्हिस करतात, त्यांना खूप त्रास दिले ती। माझ्या मम्मीने असं त्यांना बोलल्यावर की त्यांनी माझ्या मम्मीला म्हणले ॲप्लिकेशन देऊ नका तुम्ही फक्त आता फीसचं असं रिसिट आणून दाखवा तरच तुमच्या पोराला क्लासमध्ये बसवा असं त्यांनी म्हणलं। ते शर्मिष्ठा टीचर व्हॉट्सअप ग्रुपला टीचरला कॉल मम्मी 3-4 वेळा केली आणि मेसेज खूप केल्यावरती त्यांनी काय रिप्लाय दिला नाही ते आणि पोरांना असं दुसऱ्या फ्रेंड्सला माझ्या सांगितलं की असं स्कूलच्या असं नोट्स त्याला काय देऊ नका। आणि परत बुक्स कम्प्लिटिंगला पण असं मित्राकडनं एक बुक आणला तो, मग त्यांनी पण असं द्यायचं बंद झालं, त्याला पण असं टीचर खूप ओरडले वाटतं, त्यांनी पण देईना बुक्स। आणि परत बुक्स कोण द्यायला तयार नाही, असं कॉल केल्यावरती असं टीचर नको म्हणले ते असं त्यांनी म्हणतात सगळेजण। अथर्वच्या आई गंगा कदम यांनीही आपल्या मुलाला शाळेकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दलची डोकं सुन्न करणारी घटना कथित केली। 4 महिने झाले शाळेत जाता न आल्यानं आपल्या मुलाची मनस्थिती पूर्णपणे बिघडून गेल्याचं, कोलमडून गेल्याचं वास्तव त्यांनी सांगितलं। त्याला नोट्स देण्यास ही शाळेनं त्यांच्या मित्रांना मज्जाव केला हे सांगताना त्या जणू हतबल दिसून आल्या। माझा मुलगा इयत्ता 8वी B मध्ये आहे, तर त्याची मागच्या वर्षीची फी पेंडिंग असल्यामुळं आम्हाला शाळेच्या मॅडम म्हणल्या तुम्ही मागची फी पेंडिंग क्लिअर करा तेव्हाच तुमच्या मुलाला आणून सोडा। 6माही परीक्षेपासून माझा मुलगा शाळेत नाही,
पहिल्या पेपरच्या वेळेस बाहेर बसवलं, दुसऱ्या पेपरच्या वेळेस त्याची स्थितीच राहिली नाही शाळेत जायची. मग मी पेपर संपला स्वतः घेऊन गेले मुलाला सोडायला. तर मला म्हणले फी क्लिअर करा तेव्हा तुमच्या मुलाला शाळेत बसवा. मुलाला घेऊन घरी आले. आज नोव्हेंबरपासून माझा मुलगा शाळेत नाही आणि त्याचे पप्पा ब्लाइंड आहेत आणि मी तर गृहिणी आहे. सध्या आमची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यांना सगळे कारण सांगितले तर तुमचं पत्र वगैरे लिहून द्यायचं हे बंदच करा म्हणले. मी तुमचं आता ऍप्लिकेशन लेटरच घेणार नाही ह्याच्या पुढे म्हणले मला समिष्ठा मॅडम. मी परत नोव्हेंबरमध्ये परत ते क्लास टीचरचा नंबर मिळवला दुसऱ्या मुलांकडनं आणि त्यांना वारंवार कॉल केले, मेसेज केले. कॉल रिसिव्ह केलेले मेसेजचा तर रिप्लाय नाही. ग्रुपमध्ये तर निदान माझ्या मुलाला ऍड केला असता तर घरी बसून अभ्यास केला असता. दुसऱ्या मुलांना क्लासमधल्या सांगितलं की त्याला नोट्स पण देऊ नका. आता त्याची स्थितीच राहिली नाही शाळेत जायची. अनंत कदम यांनीही HCC हायस्कूलकडून मिळणारी वागणूक कथित करताना आपलं कोणत्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही की कॉल केला तर तो घेतला जात नाही अशी व्यथा त्यांनी मांडली. आर्थिक अडचणीमुळं फी भरण्यास विलंब झाला. मी विनंती केली तरीसुद्धा आज आपल्या मुलाला 4 महिने झाले शाळेत येऊ दिलं गेलं नाही की त्याला परीक्षेला बसू दिलं नाही. आपल्या मुलाचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या भावना अत्यंत दुःखी झालेल्या अनंत कदम यांनी व्यक्त केल्या. त्याची फी थोडीशी पेंडिंग आहे. मी खूप वेळा रिक्वेस्ट केली प्रिन्सिपलला आणि शर्मिष्ठा टीचर यांना सुद्धा की मला थोडीशी सवलत द्या, मी ती फी भरतो पण मुलाचं नुकसान करू नका म्हणलं मी त्यांना की शाळेच्या बाबतीत. परंतु ते तरीसुद्धा नोव्हेंबरपासून ते आजतागायत ते त्या मुलांना शाळेत येऊ देत नाहीत माझ्या मुलाला. आणि परीक्षेला सुद्धा 6 महिने पण त्याची बुडाली आणि आता 9 महिन्याची पण एक्झाम त्याची बुडाली. 6 महिन्याच्या वेळेस तो 2दा गेला होता फर्स्ट सेमिस्टरला, परंतु त्याला दोन्ही पेपरला बाहेर बसवलं. त्याच्यामुळं त्याला थोडंसं मन दुखावलं गेलं, अपमान झालं असं वाटलं. त्यामुळे तो परत शाळेत गेलाच नाही. आणि आता आम्ही त्यांना मेसेज करून विचारतोय की काय करता मॅडम, तर ते रिप्लाय सुद्धा करत नाहीत. कॉल केला तर कॉल रिसिव्ह करत नाहीत. एका अंध पालकाचा आणि त्याच्या पाल्याला अशा पद्धतीची घृणास्पद वागणूक देणाऱ्या HCC हायस्कूलवर शिक्षण खातं काही कारवाई करणार का? की रमेश कोळी यांच्या प्रकरणी जी बघ्याची भूमिका शिक्षण खातं घेत आहे तशीच भूमिका घेऊन डोळ्यावर पट्टी बांधून बसणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर फी न भरता आल्यानं 4 महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या अथर्व कदम याच्या बाबतीत शासन खरंच डोळे उघडून बघणार की उगाच बड्या बाता मारणार असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कोणताही मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्चून अनेक उपक्रम राबवत असतं. मात्र HCC हायस्कूल सारख्या मुजोर वृत्तीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा याला उघड हरताळ फासण्याचं काम करत असताना शासन नियम सरळ पायदळी तुडवून शासन नियमांची खिल्ली उडवणाऱ्या या शाळेबाबत शिक्षण खातं आणि इथले अधिकारी जर मूग गिळून गप्प बसणार असतील तर मग ते कुणाच्या तरी दबावाखाली अथवा अर्थपूर्ण मैत्रीमुळं अशा प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अशा प्रवृत्तींना खत पाणी घालण्याचं काम तर करत नाहीत ना. अशा प्रकारच्या शंकेला या निमित्तानं पुरेपूर वाव मिळतो. एकीकडं अपंग बांधवांसाठी त्यांच्या कल्याणासाठी शासन सदैव तत्पर असताना आणि कोट्यवधींच्या योजना राबवत असताना सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं देखील अंध बांधवांच्या हितासाठी अनेक विधायक उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडं आर्थिक परिस्थितीमुळं आपल्या मुलाला 4 महिने शाळेला न पाठवण्याची अत्यंत भयावह आणि दुर्दैवी वेळ एका अंध बांधवावर येते. यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकते? असंवेदनशील अधिकारी आणि शिक्षण खात्यातील बधीरपणा यामुळं HCC हायस्कूल सारख्या शैक्षणिक संस्थांचं धाडस हे वाढत चाललं असून रमेश कोळी यांना एवढं धडपडून जर न्याय मिळत नसेल तर डोळ्यांनी अंध असलेल्या अनंत कदम यांना शिक्षण खातं काय न्याय देणार असाही प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. HCC हायस्कूलच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याचं धाडस आता तरी शासन प्रशासन दाखवणार की या संस्थेसमोर सपशेल नांगी टाकून अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार ठरणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. HCC हायस्कूल
आणि याला जणू प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर दिसत असलेलं शिक्षण खातं खरोखरच झोपलं आहे का, की झोपेचं सोंग घेत आहे, की त्यांच्या धाडसच नाही, हे सगळंच गौडबंगा आलं आहे.